परिसरातलं क्रिकेट फॉलो करतोय, प्रामाणिकपणे क्रिकेटवर प्रेम करणारे अनेक क्रिकेटर्स पाहिले. अशाच एका प्रामाणिक क्रिकेटरला ही बाईक मिळते, ज्यांनी समर्पित भावनेने गेले कित्येक वर्ष क्रिकेटवर प्रेम केलं, आपल्या संघावर प्रेम केलं, सातत्याने संघासाठी योगदान देत राहिला आणि DEF गटातून बाईकचा मानकरी ठरतोय. 22 बॉल्स 49 रन्स, 22 चेंडू 49 धावा, 3 ओव्हर 22 रन, 6 विकेट, टोटल पॉइंट 79. अँड बाईक गोज टू DEF गटातून स्वप्नातली पहिली बाईक मिळते. जय हनुमान टीम लोणवलीचा अभिजित पवार. या बाईक नरेशभाई पाटील ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. अभिजित पवार, अभिजित पवार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नरेशभाई पाटील यांनी पुरस्कार अभि गेली कित्येक वर्ष लोणवली संघासाठी खेळताना मी पाहिलंय. कदाचित या मंडळीने जास्त वेळा पाहिलं असेल, पण मी जेवढी वर्ष पाहतोय, जेवढी वर्ष लोणवली टीम माऊली मैदानावर बऱ्याचशा वेळेला एकत्र प्रॅक्टिस केली, बाईक मिळाली, स्वप्नातली पहिली बाईक, कदाचित संघासाठीची पहिली बाईक. आणि गाव खूप मोठं आहे, इतकं मोठं गाव आहे की चुकाल गावात तुम्ही लोणिवलेवाडी. अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना घेऊन ही टीम प्रॅक्टिस करते. वरिष्ठ सातत्याने टीम कुठेही खेळायला जाऊ त्यांच्या सोबत असतात. नरेशभाई पाटील यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्वतः 2 बाईक मिळवल्यात, कदाचित अगोदर बाईक असत्या तर बाईक लावायला जागा नसती, एवढा बहारदार खेळ असणाऱ्या खेळाडूंनी 2 बाईक 40+ झाल्यानंतर मिळवल्यात. आणि त्यांनी कधी कधी काय होतं, मोठ्या गटानं बाईक मिळतात, मग जे बाकी लहान गटातून खेळणारे प्लेयर्स असतात त्यांना बाईक मिळत नाहीत. नरेशभाईंचं, मंगेशभाईंचं, रुपेशभाईंचं एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 गटांना, 6 गट खेळत असताना 2 गटांना बाईक दिली, त्यातली 1 बाईकचे मानकरी ठरलात. मी वेळ दिला अभि तुला, मी एवढं उगच नाही बोललो, तू भाऊक झाला होतास तर मी वेळ दिला, कारण आम्हाला बोलायला आवडतं. मी बोलायला लागलो की आम्ही गप्प बसत नाही. तर साहजिक भाऊक होण्याचा क्षण आहे. मात्र काय वाटतंय आज पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषक याच्यामध्ये आम्हाला संधी मिळाल्याबद्दल त्या संधीचं सोनं करून या जय हनुमान लोणिवलेवाडी संघाने केलेलं आहे, त्यांचं देखील मी कौतुक करतो. परंतु आम्हाला एंट्री दिल्याबद्दल देखील सर्व टीमचं या 40+ तालुका प्लस अध्यक्ष चषक यांच्या आयोजकांचं देखील पूर्ण आभारी आहे. मी माझी टीम देखील आभारी आहे. अभि वय किती आहे अभि तुझं? रनिंग 38. लवकरच 40+ होतील, पण 38 माझ्या मते किमान 12 वर्षाचा असल्यापासून, कारण गावातल्या संघात म्हणजे 20 वर्ष क्रिकेट खेळलं गेलं. डावखुरा शैलीदार गोलंदाज, कमबॅक करणारं मी जे पाहिलंय ते मी सांगतोय. ज्या खेळत असताना 20 वर्षापासून सर्कलची बोर टाकली आहे आणि बाईक मिळाली आहे. बाईकवर पहिल्यांदा मागं कुणाला बसवलं जाईल? बाईक तर फर्स्ट टाइम बाईक मिळाली, खूप आनंद झाला मला. परंतु टीमला देखील तेवढं चांगलं झालं. टीमने जर सपोर्ट केलं नसतं तर आज मी इथं नसतो. गाववाल्यांनी देखील चांगलं सपोर्ट केलं म्हणून मी या बाईकवरती बसलो.
बाईकवर बसव झालं कोणी टीममधून पहिला बसू शकतो, मी त्याला नाही बोलू शकत नाही, कारण त्यांच्यामुळे मी आज बाईकवरती बसलेलो आहे. आणि एक एक खूप सुंदर उत्तर. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे 38 40+ खेळाडू जे आहेत हे फक्त क्रिकेट खेळायला येतात म्हणजे त्याच्या मागं बरीच कारणं आहेत. म्हणजे बायकोची कटकट असते, पोरांची किरकिर असते, त्या सगळ्यातून रिलॅक्स होण्यासाठी मैदानावर गेलं की अगदी रिलॅक्स होता येतं. यंग जी मुलं असतात त्यांच्या मागं काहीच व्याप नसतात, संसार आहे, प्रपंच आहे, सगळे व्याप. त्यातून क्रिकेटचं मैदान हे या सगळ्या गोष्टी विसरायला भाग पाडतं. तुमचं परिवारासाठी मी थँक्यू बोलेन, कारण ते सर्व या वयामध्ये म्हणजे आम्ही पण ते सगळं फेस करतो. 40+ वाले बरेच व्याप असतात, त्यातून परिवार पाठीशी उभा राहतो खेळायला गेल्यानंतर. आणि मगाशी सांगितलं चेतननी की सगळं गाव लाईव्ह आहे, सगळेजण बघतात. आणि लोणवलीवाडी गावासाठी मी विशेष गोष्ट इथं सांगेन की तिथं असणारा प्रत्येक कार्यक्रम, खूप लहान गाव असलं तरी प्रत्येक कार्यक्रम सगळे एकत्र येतात म्हणून खूप मोठा होतो. एकदा जोरदार टाळ्या लोणवलीवाडी गावासाठी. अभि तुझं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. अशा अनेक बाईक लोणवलीवाडी गावामध्ये येणाऱ्या काळात येऊ अशी मी मनापासून शुभेच्छा देतो. अभिनंदन टीम लोणवली आणि अभिनंदन अभि. थँक्यू. आता आपण वळणार आहोत दुसऱ्या बाईककडं. सेम 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 परिस्थिती असणार आहे. समर्पण आणि खूप सारी मेहनत. एबीसी गटातून